मी ज्या ठिकाणी चालले आहे तिथे सगळे मला ढोकळेवाली म्हणून ओळखतात. म्हणून ढोकळा बघताच सगळ्यांना लक्षात येतं, हो शलाकाताई आली. चला तर आता मी पुणे स्टेशनला जायला निघालो. ती गणपतीची मूर्ती बघून लगेच असं म्हणावं वाटतं, गणपती बाप्पा मोरया. मी माझ्या पी जी फ्रेंड्सना सोबत घेऊन चालले आहे. श्यामली ट्रेन आहे का असं विचारत होते आणि बघा काय झालं आमच्यासोबत. एकही ट्रेन नाहीये. कधी कधी प्लॅन बदलतात, पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. फायनली मला माझं घर दिसलं. लोक त्याला वृद्धाश्रम म्हणतात, पण मी त्याला माझं दुसरं घर मानते. आता मी माझ्या लाडक्या आजीला भेटायला आली आहे. रिॲक्शन तर बघा. आता बहुत दिन की बात है ना। हाँ, ढोकला लाइयो ढोकला। नहीं याद किया सच्ची बात। क्या ढूंढ रहे हो? मैं ढोकला नहीं खाएगी फिर। बहुत दिनों बाद आए ना, इसलिए ढोकला नहीं खाएगी ऐसे बोल. त्यांच्या बहिणीने खास त्यांच्यासाठी खजूर आणले होते, पण त्यांनी ते आम्हाला दिले. निस्वार्थ प्रेम असंच असतं. एक एक जण खाली हॉलमध्ये येत होता. काहींना चालता येत नव्हतं, तरी हात पकडून हळूहळू फक्त माझ्यासाठी, माझ्या आनंदात सहभागी व्हायला ते एवढा प्रयत्न करत होते. ते पाहून मला खूप समाधान मिळालं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी माझा बड्डे साजरा करायला आले होते. सगळ्यांनी मिळून माझं औक्षण केलं. त्यांच्या डोळ्यात इतकं प्रेम होतं की माझ्या डोळ्यातही पाणी आले. माझ्या आयुष्यातील सगळ्यात गोड आठवण म्हणजे ती साखर. प्रत्येकजण ती साखर मला द्यायला उत्सुक होते. या आहेत माई, माझी दुसरी आई. या फक्त या आश्रमाच्या मालक नाहीत, तर इथल्या प्रत्येक आयुष्याचा आधार आहेत. निस्वार्थ सेवा, अपार माया आणि अखंड कष्ट, तुमच्या या कर्तृत्वाला माझा मनापासून सलाम आहे. या आहेत ताई. इथे सगळ्यांसाठी मदतनीस म्हणून नाही, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून राहतात. या आहेत पद्माताई. इथे सगळ्यांची कामं शांतपणे मन लावून करणाऱ्या. या दोघींनाही माझा सलाम आहे. आता ऐकूया अलका आजीचे मनोगत. आमचे लाडकी नाथ चला काही ना सगळ्या आजी आजोबांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत त्यांनी मैत्रिणी त्याच्यात वाढदिवस सेलिब्रेट केला. आता मैत्रिणी सेलिब्रेट केला. आता आज्यांच्या सेलिब्रेट केला. त्यामुळे त्यांना भरपूर आशीर्वाद भरपूर मिळू दे आणि खूप मोठी होती अशी उंचवली की वरती जाऊ दे आणि त्याची मग नाही. शलाका दरवर्षीच येऊन इथे आता 3 वर्ष झाले आपल्यामध्ये येऊन वाढदिवस तिचा साजरा करत असते. त्याचप्रमाणे तिने ह्या वर्षी वाढदिवस तिथे साजरा केला, पण त्याच्यातच तिचं दुःख असतानाही तिने ह्या वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करायचा ठरवला. का तर तिची आता 6 जानेवारीला तिची आजी आता स्वर्गवासी झाली आहे. तर ते पण त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तिला असं वाटलं की ह्या सगळ्यांच्या मध्ये तिला विसरायचं होतं, पण तिचं हृदय तरी पण भरून आलं आज. पण रडायचं नाहीये, एवढ्या तुला आजी आजोबा सगळे मिळालेले आहे आणि तू येत असते ह्याच्याबरोबर नेहमीच आनंद साजरा करत असते. प्रत्येक आनंदात आमच्या सामील असते ही आणि अशीच आमच्याबरोबर जोडून राहा कायमच. केवळ सेवा प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रमामध्ये महिलाश्रमामध्ये आज शलाका भिडे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथ्याप्रमाणे इथे आलेले आहे. आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ. माझ्या व्यक्तिगत मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. सो वाटलंच नाही मला की मला आजी नाही आहे, सो मला त्यामुळे रडायला आलं. बट येस, मी नेहमी तुमच्यासोबत येईन, तुमच्याबरोबर सगळा वेळ घालवीन. मला खूप छान वाटतं ॲक्च्युली तुमच्यासोबत वेळ घालवल्यावर. सो पण थोडं लांब आहे त्याच्यामुळे मला येणं नाही होत, पण मी येत जाईन नक्की तुम्हाला सगळ्यांना भेटायला. आता इतकं रडून झालं की माझ्या रडण्यामुळे सगळेच रडायला लागले. मग वाटलं बस आता, चला थोडं हसूया, थोडं नाचूया. या आजींना दिसत नाही, त्याही आनंदात सहभागी झाल्या. जे चालू शकत नव्हते ते बसूनच नाचत होते. या आजोबांना नाचायची खूप इच्छा होती. मग त्यांनाही खूप छान वाटले. मग खेळ सुरू झाले. कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा कोण किती हसलं हेच महत्त्वाचं होतं. या खेळामध्ये वय हरवलं होतं. हसणं, आनंद आणि लहानपण पुन्हा जगणं सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि हो, ते बलून हातात असताना तर वेगळंच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळालं. प्रत्येकजण आपलं वय विसरून लहानपण जगतोय असं वाटत होतं. खूप सुंदर वाटलं. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळी ते बलून हवेत सोडले.
आता माईंचा मुलगा प्रणव पाणीपुरीची तयारी करत होता. स्त्री म्हटलं की पाणीपुरी आठवते, मग ती लहान असो व मोठी, प्रत्येकाला पाणीपुरी खूप आवडते. आता बघा त्याही किती खुश झाल्यात. आजोबांना ही पाणीपुरी खूप आवडली. या गुजराती मोदी आजी, त्यांना ढोकळा खूप आवडतो. आता ऐका हा, कसे मला मनापासून सगळ्या शुभेच्छा देतात त्यांच्या स्टाईलमध्ये. Many, many happy returns of the day. थँक्यू. Congrats for happy birthday to you. थँक्यू. Congrats from all of us to you and your all family members, each and every, and wish you best of luck and all the best. Thanks so much. थँक्यू सो मच. दिन मुबारक हो, तुम जीव हजारों साल, साल के 50,000. वा वा, थँक्यू. अशा या सुंदर आवाजाने मन प्रसन्न झाले आणि दिवसाची सांगता झाली. मग माईंनी जाता जातात आम्हाला त्यांच्या शेतातली ताजी वांगी काढून दिली. त्या खूप करत असतात प्रत्येकासाठीच. मग निघायची वेळ आली. सगळ्यांना बाय करताना मन खूप जड झालं होतं. प्रत्येकजण एकच विचारत होता, ताई आता परत कधी येणार? तुम्हालाही कोणाला या आश्रमाला भेट द्यायची असेल तर मी माईंचा नंबर, आश्रमाचा पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही नक्की जा, कारण त्यांना वस्तूंपेक्षा तुमच्या प्रेमाची जास्त गरज असते.